जाती जातीमध्ये फूट पाडणाऱ्या काँग्रेसपासून सावध रहा. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर सभेत धुळेकरांना कानमंत्र. द्वेषाचं राजकारण करून धुळे ग्रामीणच्या जनतेची भाजपा दिशाभूल करीत आहे. आमदार कुणाल पाटील. भाजपाचे राम भदाने यांना विजयी करण्याची लाडक्या बहिणींवर विशेष जबाबदारी. जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे. आणि समाजवादी पार्टीचे उमेदवार इर्शाद जहागीरदार यांच्या प्रचारार्थ जनता सोसायटीत झाली कॉर्नर सभा. महाराष्ट्रात येऊन संविधान रक्षणाची भाषा करणारे काँग्रेस नेते जम्मू काश्मीरमध्ये मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान लागू करण्यास विरोध करून कलम 370 पुन्हा आणण्याची भाषा करीत आहेत. पण जोपर्यंत मोदीला जनतेचा आशीर्वाद आहे तोपर्यंत जगातली कोणतीच ताकद जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा लागू करू शकणार नाही. आदिवासी, दलित, ओबीसी समाज घटकांची एकजुटता तोडण्यासाठी काँग्रेस जाती जातीमध्ये फूट पाडण्याचा, विभाजित करण्याचा कुटील खेळ खेळत आहे. काँग्रेसने असंच धर्माच्या नावावर षडयंत्र केलं होतं, तेव्हा देशाचं विभाजन झालं आणि आता जाती जातीच्या नावावर ते भांडे लावून तुमची एकजुटता तोडू पाहत आहेत. पण जनतेनं एकजूट राहावं, एक है तो सेफ आहे असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रचाराची पहिलीच सभा दिनांक 8 नोव्हेंबर रोजी धुळे शहरातील गोशाळा मैदानावर पार पडली. या सभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुती सरकारने केलेल्या कामांची जंत्री सादर करतानाच महाविकास आघाडीच्या विरोधात जोरदार टीकेची झोड उठविली. या जाहीर सभेला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, महाराष्ट्राचे मंत्री दादा भुसे, अनिल पाटील, माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, धुळे शहर विधानसभेचे उमेदवार अनुप अग्रवाल, धुळे ग्रामीणचे उमेदवार राम भदाने, साक्रीच्या शिवसेना उमेदवार मंजुळा गावित, आमदार जयकुमार रावल, शिरपूरचे उमेदवार काशीराम पावरा, माजी मंत्री अमरीश पटेल आदी मान्यवर उपस्थित होते. या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली. त्यांनी धुळे शहराची ग्रामदेवता एकविरा देवीला तसेच आदिवासींचं आराध्य दैवत यहामोगी मातेला वंदन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की राज्यातील महायुतीच्या सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या विकासाला गती दिली आहे. तुम्हाला ही आठवण ठेवावी लागेल. महायुती आहे तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे. औद्योगिक विकास, परकीय गुंतवणूक मिळवण्यास महाराष्ट्र पहिल्या नंबरवर राहिला आहे. मागील 3 महिन्यात सर्वात जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. स्टील प्रोजेक्ट, इलेक्ट्रिक वाहन उद्योग, ग्रीन एनर्जी प्रोजेक्ट असे मोठे प्रकल्प महाराष्ट्रात येत आहेत. देशातला सर्वात मोठा पोर्ट वाढवणं बंदर महाराष्ट्रात बनत आहे. पायाभूत सुविधांचे प्रकल्प महाराष्ट्रात तयार होत आहेत. वाढवण बंदराच्या भूमिपूजनाला आलो होतो तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला म्हणाले होते की तेथे एक विमानतळ बनवा. तेव्हा मी शांत राहिलो. पण महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार बनेल तेव्हा ही मागणी पूर्ण करण्यात येईल अशी घोषणा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. महायुतीच्या वतीनं जाहीर करण्यात आलेल्या 10 संकल्पांचा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवर्जून उल्लेख केला. महायुती सरकारने आणलेली लाडकी बहीण योजना राज्यातच नव्हे तर देशभरात चर्चेला आहे. महिन्याला 1500 रुपये देण्याच्या या योजनेत घसघशीत वाढ करून सरकार आल्यास 2100 रुपये दिले जाणार आहेत. मात्र काँग्रेस महाविकास आघाडीने ही योजना बंद करण्याचे प्रयत्न चालविले असून त्यांचे काही समर्थक कोर्टात गेले अशी टीका देखील मोदींनी केली. केंद्र आणि राज्य सरकारने नेहमीच महिलांच्या प्रगतीला प्राधान्य दिलं आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून 6000 आणि नमो शेतकरी योजनेचे 6 असे एकूण 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात मिळतात. आता त्यात वाढ करून 15,000 रुपये देण्याची घोषणा मोदींनी केली आहे. याचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. तसेच शेतकऱ्यांना मोफत वीज, सोलर पंप, सिंचनाच्या सोयी, पिकांना हमीभाव अशा विविध योजनांचा लाभ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळेल असंही पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच या सभेमध्ये जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षाच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन देखील मोदी यांनी आपल्या भाषणातून जनतेला केलं. लोग जनता को ईश्वर का रूप मानते हैं, जनता की सेवा के लिए राजनीति में आए हैं. वही कुछ लोगों की राजनीति का आधार है लोगों को लूटना,
जब लोगों को लूटने की नीयत वाले महाअगाड़ी जैसे लोग सरकार में आ जाते हैं तो वो विकास ठप कर देते हैं, हर योजना में भ्रष्टाचार करते हैं। आपने महाअगाड़ी वालों के धोखे से बनी सरकार के 2.5 साल देखे हैं। इन लोगों ने पहले सरकार लूटी और फिर महाराष्ट्र के आप लोगों को भी लूटने में वो लग गए थे। इन लोगों ने मेट्रो परियोजनाओं को ठप कर दिया, वाढवण पोर्ट के काम में अड़ंगा लगा दिया, समृद्धि महामार्ग बनने में रुकावटें पैदा की। अघाड़ी वालों ने हर उस योजना पर रोक लगा दी जिसे महाराष्ट्र के लोगों का भविष्य निश्चित उज्जवल होने वाला था। साथियों, ये हालत तब बदले जब आपके आशीर्वाद से यहां महायुति की सरकार बनी। महायुति के 2.5 वर्षों में महाराष्ट्र ने विकास के नए रिकॉर्ड बनाए। शिंदे जी की कमान में 2.5 वर्षों में महाराष्ट्र को उसका गौरव वापस मिला है, विकास का भरोसा वापस मिला है। और इसलिए मैं महाराष्ट्र के मतदाताओं से आग्रहपूर्वक कहूंगा, आप सबको याद रखना है, भाजपा महायुती आहे तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगति आहे। साथियों, मैं आज महायुति को बहुत बहुत बधाई देना चाहता हूं। महायुति ने महाराष्ट्र को नई समृद्धि देने वाला वचननामा जारी किया है। महायुति के 10 संकल्पों की बहुत चर्चा हो रही है। शिंदे जी, मेरे मित्र देवेंद्र फडणवीस जी और अजित पवार जी ने जनता के सुझावों से ये शानदार वचननामा तैयार किया है। महायुतीचा वचननामा विकासाची वाढेल गती, महाराष्ट्राची होणार हमखास प्रगती। महायुति के इस वचननामे में, इस घोषणा पत्र में हर वर्ग की आर्थिक प्रगति की योजना है, समानता का भाव है, सुरक्षा का एहसास है और सबको साथ लेकर चलने का विश्वास है। इसमें महाराष्ट्र के भविष्य का रोड मैप है। मैं ऐसे जन कल्याणकारी वचननामे के लिए महाराष्ट्र की जनता को भी विशेष रूप से बधाई देता हूं। महायुति का वचननामा विकसित महाराष्ट्र का आधार बनेगा, विकसित भारत का आधार बनेगा। साथियों,
यहां जितनी इतनी बड़ी संख्या में हमारी माताएं, बहनें, बेटियां आई है, दूर दूर तक मैं देख रहा हूं। विकसित महाराष्ट्र, विकसित भारत के लिए हमारी बहनों, बेटियों का जीवन आसान बनाना, उन्हें सशक्त करना बहुत जरूरी है। जब महिलाएं आगे बढ़ती हैं तो पूरा समाज तेजी से प्रगति करता है। इसलिए पिछले 10 वर्षों में केंद्र सरकार ने महिलाओं को केंद्र में रखकर अनेक बड़े बड़े फैसले लिए हैं। पिछली सरकारों ने सैनिक स्कूलों से लेकर काम के कई क्षेत्रों में महिलाओं का रास्ता रोका हुआ था। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ धुळे ग्रामीण मतदारसंघातील कापडणे येथे केलेल्या संवाद दौऱ्यात मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला। याप्रसंगी आमदार पाटील यांनी महापुरुषांना अभिवादन करून गावात संवाद दौरा प्रारंभ केला। दरम्यान कापडणे ही स्वातंत्र्य सैनिकांची भूमी असून धुळे तालुका नेहमीच विकास आणि विचारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला आहे। त्यामुळे विधानसभा निवडणुकीत विकासाला विरोध करणाऱ्या आणि जनतेची दिशाभूल करणाऱ्या भाजपा उमेदवाराला धुळे ग्रामीणच्या जनतेनं धडा शिकवावा असं आवाहन आमदार कुणाल पाटील यांनी संवाद दौऱ्यात मतदारांशी चर्चा करताना केलं। संवाद दौऱ्यात आमदार कुणाल पाटील यांनी मतदारांच्या भेटी घेताना गावातील कापडणे गावात तरुणांचा उत्साह प्रचंड होता। तर माता भगिनी, ज्येष्ठ नागरिकांनी आमदार कुणाल पाटील यांना आशीर्वाद देत आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असा विश्वास दिला। आमदार कुणाल पाटील यांनी मतदारांच्या उपस्थितीत कापडणे गावातील छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, वीर एकलव्य यांच्यासह गावातील महापुरुषांना माल्यार्पण करून अभिवादन केलं। त्यानंतर आमदार कुणाल पाटील यांनी कापडणे गावात प्रत्येक घरात जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या। भेटीदरम्यान मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला। मतदारांशी चर्चा करताना आमदार कुणाल पाटील म्हणाले की कापडणे हे गाव स्वातंत्र्य सैनिकांचं गाव आहे। त्यामुळे या गावाने नेहमीच विचार आणि विकासाच्या दिशेने मला भक्कम साथ दिली आहे। विरोधकांकडे विकासाचं कोणतंच काम नसल्याने टीका टिप्पणी करीत मतदारांची फसवणूक करीत आहेत। धुळे तालुक्यात आम्ही शेकडो तरुणांना रोजगार दिला। गोरगरीब घरातील मुलं आज आपल्या संस्थांमध्ये प्राध्यापक, शिक्षक आहेत। धुळे तालुक्यातील प्रत्येक गावात विकासाची कामे केली। स्वर्गीय दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या जनसेवेचा वसा मी पुढे नेत आहे। धुळे तालुका हेच माझं कुटुंब असून प्रत्येक गावाचा विकास करणे, प्रत्येक माणसाच्या संकटात सुखदुःखात धावून जाणे हे माझं कर्तव्य आहे। त्यामुळे धुळे तालुक्यातील जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून मतदान करावं। मी मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही। धुळे ग्रामीणच्या भाजपा उमेदवाराने नगाव गाव आणि गटात कोणते कारनामे केले आहेत हे संपूर्ण तालुका ओळखून आहे। राजकीय द्वेषाने नगाव गटातील अनेक गावे विकासापासून जाणून बुजून वंचित ठेवली। त्यामुळे गावागावातील माणसांमध्ये प्रचंड संताप भाजपाच्या उमेदवारांबद्दल आहे आणि हा संताप ते मतदानातून व्यक्त करतील। नगाव गाव आणि गटातील प्रत्येक गावात द्वेषाचं राजकारण त्यांनी केलं आहे। त्यामुळे भाजपा उमेदवार राम बदाने स्वतःच्या नगाव गावात आणि गटातच विधानसभा निवडणुकीत पिछाडीवर आहेत। त्यामुळे त्यांनी आत्मपरीक्षण करून धुळे तालुक्यातील मतदारांची फसवणूक करू नये, कारण मतदार तुम्हाला धडा शिकविण्यासाठी सज्ज झाला आहे। म्हणून मतदारांनी वेळीच सावध होऊन विकास आणि विचारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं व विधानसभा निवडणुकीत मला साथ द्यावी अशी विनंती आमदार कुणाल पाटील यांनी मतदारांशी चर्चा करताना केली। कापडणे गावात आमदार कुणाल पाटील यांच्या संवाद दौऱ्यात प्रचंड उत्साह दिसून आला। यावेळी संपूर्ण गाव काँग्रेसमय झाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता। आमदार कुणाल पाटील यांच्यासोबत काँग्रेस महाविकास आघाडीचे पदाधिकारी उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। धुळे ग्रामीण मतदारसंघातील लाडक्या बहिणींवर आपला लाडका भाऊ रामदादा भदाने यांना विजयी करण्याची जबाबदारी आहे। त्यासाठी येत्या 20 नोव्हेंबरला आपल्या सर्व लाडक्या बहिणींनी रामदादांना जास्तीत जास्त संख्येनं मतदान रूपी आशीर्वाद देण्यासाठी सज्ज होऊया असं आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे यांनी केलं। राज्यातील महायुती सरकारने आपल्या लाडक्या बहिणींसाठी 1500 रुपयांच्या आर्थिक मदतीसह
मोफत 3 गॅस सिलेंडर, एसटी प्रवासात 50% सवलत तसेच भांडी वाटप योजना राबवून त्यांचं कर्तव्य पार पाडलं. राज्यात नव्याने महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर 1500 रुपयाऐवजी 2100 रुपये आपल्याला मिळणार आहेत. महिलांसाठी राज्य शासनाने विविध योजना राबविल्या. महिलांचं सक्षमीकरण केलं जात असून खेड्यापाड्यातील महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत, असं धरती देवरे म्हणाल्या. विधानसभेच्या धुळे ग्रामीण मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार राम बधाने यांच्या प्रचारार्थ गुरुवारी जिल्हा परिषदेच्या लामकाणी आणि सोनगीर गटातील सर्व गावांमध्ये प्रचार रॅली काढण्यात आली. सायंकाळी लामकाणी आणि बोरीस येथे जाहीर सभा झाल्या. त्यात सौ देवरे बोलत होत्या. यावेळी उमेदवार राम बधाने, पक्ष निरीक्षक कनक बारोट, माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते सुभाष देवरे, निखिल देवरे, भाजपा प्रदेश प्रवक्ते संजय शर्मा, किसान आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष बापू खलाने, जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक अरविंद जाधव, भाऊसाहेब देसले, शंकरराव खलाने, जिल्हा परिषद सदस्य आशुतोष पाटील, माजी सदस्य मनीषा खलाने, ज्योती कपूर, भाजपा तालुकाध्यक्ष रितेश परदेशी, पंचायत समिती सदस्य तुषार महाले, शुभम भिल, माजी सदस्य BC महाले, बेडचे सरपंच रावसाहेब पैलवान गिरासे, प्राध्यापक विजय पाटील, सैताळेचे माजी सरपंच बापू पाटील, चिंचवाडचे माजी सरपंच कैलास पाटील, लामकानीचे माजी सरपंच किशोर बागुल, भिलेसिंग गिरासे, छोटू मासुळे, सुदाम माळी, सोनू बागुल यांच्यासह लामकानी, बोरीस, वडणे, बोरसुले, रामी, बेहेड, कोठारे, बुरझड, नंदाने इत्यादी गावातील पदाधिकारी, युवा कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी उमेदवार राम बधाने म्हणाले की जिल्हा परिषदेचा सलग 2 वेळा सदस्य तसेच अण्णासाहेब दवा पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून तालुक्यातील विविध समाज घटकांसाठी सातत्याने केलेल्या कार्याचं फलित म्हणजे पक्षाने धुळे ग्रामीणमधून दिलेली उमेदवारी आहे. आता या संधीचं सोनं करण्याची जबाबदारी तुमची आणि माझी आहे. गावागावातील जनतेकडून मोठा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. विजयाचा आशीर्वाद मिळत आहे. यामुळे विरोधी उमेदवारांचे धाबे दणाणले आहे. मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी सामिष भोजनवळ्या सुरू केल्या आहेत. विविध आमिषे दाखविले जात आहेत. गावागावात जनतेला फोन करून पुन्हा एकदा मतदान करण्याची गळ घातली जात आहे. अरे तुम्ही तालुक्यात विकास कामे केली असती, जनतेच्या सुखदुःखात सहभागी झाला असतात, त्यांच्या विकासात तुमचं योगदान दिलं असतं तर ही वेळ तुमच्यावर आली नसती. मात्र गेली 10 वर्षे तुम्ही एकदाही सर्वसामान्यांची आठवण केली नाही, त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं. आम्ही मात्र केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जीवाचं रान केलं. तालुक्यातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिकांसह विविध समाज घटकांपर्यंत योजना पोहोचविल्या. यात आम्ही कुठलाच भेदभाव केला नाही. सर्व समाज बांधवांना योजनांचा लाभ दिला. हिंदुत्वाचा विचार घेऊन आम्ही काम करीत आहोत. हा विचार ज्वलंत ठेवा, कारण विशिष्ट घटकांकडून वोट जिहाद राबविला जात आहे. मग आपण केव्हा जागे होणार? यामुळे आता अपप्रचाराला बळी पडू नका. 20 नोव्हेंबरला जास्तीत जास्त संख्येने मतदान केंद्रावर पोहोचा आणि कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून आशीर्वाद द्या, असं आवाहन राम बधाने यांनी केलं. यावेळी माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, प्राध्यापक अरविंद जाधव, संजय शर्मा यांनी देखील मार्गदर्शन केलं. जिल्हा परिषद सदस्य मनीषाताई खलाने, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष ज्योतिताई कपूर, जिल्हा परिषद सदस्य आशुतोष दादा आणि सन्मान्य व्यासपीठ आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले माझे सगळे बोरीस परिवारद्वारे सगळे माझे बंधू बहिणींनो, आपले सर्वांचे लाडले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब नेहमी म्हणतात, आपल्याला सगळ्यांना मिळून विकसित भारत करायचा आहे, भारतचा विकास करायचा आहे. आणि जर आपला सगळ्यांना भारतला विकास करायचा असेल तर आपल्याला रामदादाला आशीर्वादाच्या रूपाने मतदान करावं लागेल. 2020चा काळ आपण कधीच विसरू शकत नाही. कोरोनाच्या काळामध्ये अनेक आपण जवळचे लोक आपण गमावले. तो आजार नवीन होता. त्या आजाराच्या आपण मुक्त झालो, त्याचे कारण आपले माननीय मोदी साहेब. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. दिनांक 7 नोव्हेंबर रोजी जनता सोसायटी हजरत अली मस्जिदजवळ महाविकास आघाडी मैत्रीपूर्ण लढतीचं समाजवादी पार्टीचे धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार इर्शाद जहागीरदार यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. ही निवडणूक धर्माची नसून विकासाची आहे. इथल्या बेरोजगार युवकांच्या भविष्याची आहे. मुलामुलींना चांगलं शिक्षण व्यवस्था उभी करण्यासाठी आहे. आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी आहे. हे शहर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं करण्यासाठी आहे. गेल्या 30 वर्षांपासून हे शहर शैक्षणिक, औद्योगिक
उद्योजक क्षेत्र इत्यादी सगळ्या बाबतीत बॅकफूटवर गेलंय. ती भर काढण्याची नितांत गरज आहे आणि ही भर काढण्यासाठी इर्शाद जहागीरदार यांच्यासारख्या उच्च शिक्षित माणसाला विधानसभेत पाठविण्याची गरज आहे, असं मनोगत उपस्थित मान्यवरांनी या कॉर्नर सभेत व्यक्त केलं. यावेळी सभेला परिसरातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. येणाऱ्या निवडणुकीत इर्शाद जहागीरदार यांच्या पाठीमागे उभे राहण्याचं आश्वासन उपस्थितांनी दिलं. सभेचं आयोजन अखिल अहमद, अब्दुल अहद, कशिफ अन्सारी, आबिद अन्सारी यांनी केलं होतं. यावेळी इर्शादभाई जहागीरदार, हाजी इक्बाल वस्ताद, अमीन पटेल, पप्पू भैया मसालेवाले, गुड्डू काकर, इनाम सिद्दीकी, इम्रान खान, महमूद भाईजान, अखिल अन्सारी, शहीद अन्सारी, गुलाम कुरेशी यांच्यासह अन्य मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आज के इस जनता सोसाइटी के मीटिंग के अध्यक्ष बाले हाजी साहब और इसके आयोजक अब्दुल अहद पहलवान, आबिद अंसारी, असलम अंसारी, वसीम अंसारी, मुस्तू अंसारी, बाबा अंसारी, समीर शेख, सुल्तान अंसारी, फैजान अंसारी, अयमन अंसारी, हमारे गुड्डू भाई काकर, अमीन भाई पटेल, महमूद भाईजान, पप्पू भाई मसाले वाले, अकील भाई, जमील भाई मंसूरी, नवाब पठान, एडवोकेट इमरान, इमाम सिद्दीकी, पप्पू भाई हमारे, सलीम भाई टेलर और सभी उपस्थित इस मोहल्ले में के नौजवान साथियों, बुजुर्गों और घरों में बैठी हमारी माँ बहनें, मैं सबसे पहले आप लोगों के सामने आज दुनिया का इलेक्शन आज के दिन बदल गया है, क्योंकि महाविकास आघाड़ी का मैं दोस्ताना लड़ाई में का उम्मीदवार मुझे आज डिक्लेयर कर दिया गया। और ये जैसा ही लेटर निकला तो दोपहर के बाद से दुनिया शहर में से बहुत से लोगों, दोनों धर्म के, हमारे बिरादर वतन के भी और हमारे मुस्लिम समाज के भी लोगों की मेरे पास आने की तादाद बढ़ गई। और मुझे पूरा यकीन है अल्लाह ताला के ऊपर, अल्लाह ताला ने जिस दिन लिख दिया, ऊपर वाले ने जिस दिन लिख दिया है, अगर उसने मेरे मुकद्दर में लिखा है तो इस दुनिया की कोई ताकत मुझे दुनिया का अंदर बना कर आप रोक नहीं सकते। मैं आप लोगों के सामने ये बात रखना चाहता हूँ, जैसा पप्पू भाई ने बोले कि मेरे जितने उम्मीदवार हैं मेरे सामने, ये तीनों उम्मीदवार मजहब के नाम पे वोट मांग रहे हैं और मैं एक में उम्मीदवार है आज लड़ाई में जो विकास के ऊपर, आपके बच्चों का भविष्य बदलने, आपका भविष्य बदलने, आपके गली मोहल्ले का नक्शा बदलने के लिए मैं आप लोगों से वोट मांग रहा हूँ। और मैं ये वोट इसीलिए मांग रहा हूँ कि मैं शहर दुनिया की 16 साल जब खिदमत किया, तो जब 16 साल खिदमत कर रहा था तो मुझे लगा कि शहर दुनिया के हालात दिन में दिन खराब होते जा रहे। हमारे यहाँ रास्ते बनते, वो रास्ते उखड़ जाते, हमारे यहाँ पीने का पानी 8-8, 10-10 दिन नहीं आता, हमारे यहाँ कचरा 8-8 दिन उठाया नहीं जाता, हमारे छोटे बच्चे घर से बाहर निकले तो हमें डर रहता कि क्या कुत्ते उनको काटना है। ये हमारे हालात है। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.